कोंढापुरी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेलं, इतिहास, परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम असलेलं गाव कोंढापुरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून इतिहासात उल्लेख असलेलं हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळात लष्करात मोठ्या प्रमाणात भरती झालेल्या शूर सैनिकांची भूमी म्हणून देखील ओळखलं जातं. कोंढापुरी गावाला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे त्याचे 3 वेळा स्थलांतर झाले. पुढे गावकूस, वाडे आणि दगडी मंदिरे उभारून हे गाव स्थिर व समृद्ध बनले. या ठिकाणी 1881 साली बांधलेलं ब्रिटिशकालीन विश्रामगृह असून पुण्याहून निघालेले ब्रिटिश अधिकारी आणि प्रवासी देखील इथे मुख्य ठिकाण म्हणून थांबत असत. कोंढापुरी गावात 1631 सालातील शिवकालीन 3 प्राचीन बारवा आजही अस्तित्वात असून त्या गावाच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात. आज सुमारे 3000 मूळ लोकसंख्या असलेलं हे गाव औद्योगिकीकरणामुळे 10,000हून अधिक लोकांचं निवासस्थान बनलं आहे. 1965 मध्ये झालेल्या लघु पाटबंधारेचा मल्हार जलाशय, जो कामिनी नदीवर बांध घालून अडवलेला आहे, त्याची बॅकवॉटरची क्षमता 6 किलोमीटरपर्यंत मोठी आहे. हा तलाव बारमाही पाण्याने भरलेला असतो. याच तलावावरून रांजणगाव, शिक्रापूर यासारख्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यात ह्या तलावाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे धबधबे पर्यटकांना 4 ते 5 महिने आकर्षित करतात. 1972च्या दुष्काळाचं सावट असताना येथे मोठ्या पाझर तलावाची सुद्धा निर्मिती करण्यात आली असून त्यालाही 8 ते 10 महिने मुबलक पाणी असतं. त्यामुळे येथे ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्याचबरोबर फळभाज्या, ज्वारी, बाजरी, गहू आदी पिके सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. नुकतीच आलेली योजना म्हणजे जल जीवन मिशनच्या माध्यमातून कोंढापुरी व निमगाव, म्हाळुंगी या गावांनाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच तलावामधून केला जात आहे. धरणाच्या काठावरच ऐतिहासिक हेमाडपंथी बांधकाम असलेलं जागृत देवस्थान म्हणजे खंडोबा मंदिर. हेच कोंढापुरीचं ग्रामदैवत देखील आहे. तसेच गावामध्ये अत्यंत प्राचीन असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर आणि भैरवनाथाचे मंदिर अशी अनेक रेखीव मंदिरे देखील आजही उत्तम स्थितीत पाहायला मिळतात. कोंढापुरी गावात शिक्षणाची भक्कम परंपरा दिसून येते. सन 1923 मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज शतक पूर्ण करूनही प्रगतीचा दीप तेजाने पेटवत आहे. सुरुवातीला 33 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज 450 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून मुलींच्या शिक्षणालाही प्राधान्य देताना पाहायला मिळतं. लोकसहभागातून सुमारे 1 कोटी रुपयांची आधुनिक शाळा उभारण्यात आली असून शाळेला जिल्हा परिषदेकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. गावातील अंगणवाडीत 75 ते 80 मुले शिक्षण घेत आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केजी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यामुळे कोंढापुरी शिक्षण क्षेत्रात सर्वांगीण प्रगती करत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा निर्माण झाल्या आहेत. गावामध्ये मुख्य बाजारपेठांबरोबरच शाळा, महाविद्यालय, आरोग्य उपकेंद्र अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत सिमेंट काँक्रीटचे रस्ते केलेले असून भूमिगत गटार योजना राबवलेली असल्यामुळे सर्वत्र स्वच्छता पाहायला मिळते. ग्रामपंचायतीच्या 2 विहिरींच्या माध्यमातून घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. तसेच ग्रामपंचायतीच्या सुयोग्य नियोजनामुळे कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जात असून गावात स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही गावाने मोठी झेप घेतली असून विविध बचत गट आणि संस्थांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक पाठबळ दिलं जात आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशस्त स्मशानभूमी उभारलेली असून त्यालगतच ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून मल्हारगडावर आणि परिसरामध्ये देशी वृक्षांची लागवड सन 2019 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। आज तेथे घनदाट जंगलाचं स्वरूप पाहायला मिळतं। आरोग्य उपकेंद्र आणि रुग्णवाहिका सेवा या गावाला सक्षम आरोग्य सुविधा पुरवतात। कोंढापुरी हे गाव पुणे अहिल्यानगर या महामार्गावर वसलेलं असून शेजारीच अष्टविनायकापैकी एक रांजणगावचं महागणपती मंदिर तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। तसेच खंडोबा यात्रा यामध्ये बगाड यात्रा हा मोठा उत्साहवर्धक कार्यक्रम हे सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक आहेत। शासनाच्या विविध योजनांमुळे आणि लोकसहभागामुळे गावाने विकासाची नवी उंची गाठली आहे। इतिहास जपत, वर्तमान घडवत आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारं हे आहे एक आदर्श गाव कोंढापुरी। गाव हे तसं खेडेगाव आहे, परंतु वाढत्या औद्योगिकरणामुळं गावचा विस्तार आता खूप मोठ्या प्रमाणावर होतोय। असं होत असलं तरी सुद्धा आम्ही गावाचं गावपण जपण्यासाठी आमचे सर्व तरुण खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करतायत। त्याच्यामध्ये गावची बगाड यात्रेपासून तर शिवकालीन बारवा जपण्यापर्यंत आमचा हा प्रयत्न सुरू आहे। कचरा विल्हेवाट करण्यासाठी लावण्यासाठी वेस्ट मॅनेजमेंट जो प्रकल्प आहे तो हाती घेतलाय। औद्योगिकरण होत असताना या गावाच्या भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी त्यांनाही स्थानिक औद्योगिकरणामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये केला गेला पाहिजे असं इथल्या या तरुणाईचं म्हणणं आहे। त्यामुळं सर्व गावांनी यासाठी एकत्रित आलं पाहिजे। ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे बंधारे निर्माण केलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे आणि त्या अडवलेल्या पाण्यामुळे आजही कोंढापुरी हे दुष्काळापासून खूप दूर गेलेलं आहे। मुबलक पाणी, मुबलक पक्षी आणि मुबलक चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन या गावाला त्या माध्यमातून मिळतोय आणि म्हणून आज आपल्याला हे गाव एका उंचीवर गेलेलं दिसते। या कोंढापुरी गावामध्ये, ऐतिहासिक गावामध्ये औद्योगिकरणाचा विकास पाहता माझ्याही डोक्यात एक विचार आला की आपणही काहीतरी एक नवीन संधी उपलब्ध करून गावातील युवकांना, युवतींना, महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा। गावचा विकास झाला म्हणजे माझा विकास झाला हे माझं एक ध्येय होतं। त्या अनुषंगाने मी हा व्यवसाय एक आंतरराष्ट्रीय लेवलला नेऊन ठेवण्याचा माझा प्रयत्न करणार आहे। गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एकोपा राखण्यासाठी आगामी काळात एक माझे प्रयत्न राहतील। गावातल्या महिलांना रोजगार देण्याचं कारण की महिला ह्या प्रामाणिकपणे काम करतात, शिस्तबद्ध काम असते आणि त्यांच्याकडून सांगितलेलं काम एकदम नीटनेटकं करण्याची कला असते आणि महिला जसं घर चालू शकतात तसं माझ्या कारखान्याला त्यांचं योगदान मिळेल आणि त्याच्यातून मिळणारा पैसा हा त्यांच्या कुटुंबाला कामी येऊन घर चांगलं चालू शकतात असा हा माझा उद्देश होता।